त्यानंतर पुढची बातमी आहे उस्मानाबादमधून। कोरोनाच्या काळामध्ये रुग्णालयानं रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी उमरगा शहरातील शेंडगे हॉस्पिटलचा परवानाच रद्द करण्यात आलाय। जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे। कारण शासकीय योजनेची बनावट कागदपत्र तयार करून रुग्ण आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालंय। यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आलेल्या होत्या आणि त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता या सगळ्या प्रकरणात सत्यता आढळून आल्यानं परवाना रद्द करण्याचा आदेशच काढण्यात आला। मला आजारी दाखवून फाईल क्लेम पेड करून घेतले। त्यानंतर 22, 23, 24 मी नेहमीप्रमाणे काम करत राहिलो हॉस्पिटलमध्ये। 23 तारखेला मला समजलं की माझ्या फाईल दाखल केली आहे। त्याच्यानंतर मग मी असे का केले म्हणून विचारले असता मला तिथून काढून टाकण्यात आले। काढून टाकून बाहेर पण कुठं काम करून खाऊ देत नाही। मग मी जिल्हाधिकारी उस्मानाबाद येथे तक्रार केली। यांच्या हॉस्पिटलमध्ये जो हा काळा धंदा चालू आहे, हा बऱ्याच वर्षापासून चालू आहे। हा तानाजी बनसोडे एक अपवाद आहे। आज जवळजवळ महात्मा फुले जन आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जन आरोग्यदायी योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण निधी, माजी सैनिक, भूतपूर्व आरोग्य योजना, अशा अनेक बजाज अलायन्स, अपोलो मुनीज, MD इंडियन्स, अशा अनेक या ज्या काही सवलती आहेत याच्यामध्ये ह्या RD शेंडगेच्या हॉस्पिटलमध्ये फ्रॉड होत आहे। त्याचाच बळीचा बकरा हा तानाजी बनसोडे या ठिकाणी झालेला आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात। उस्मानाबादमधून आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आहेत आपल्यासोबत। बालाजी, या रुग्णालयानं काय केलं होतं रुग्णांसोबत? एकूण जर बघितलं तर रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असं विरुद्धावली विरोध हे हॉस्पिटल काम करत असतात। मात्र या शेडगे हॉस्पिटलचं उदाहरण जर बघितलं तर या हॉस्पिटल संदर्भात किमान 12-13 तक्रारी या अगोदरच्या कालावधीत झालेल्या आहेत। मात्र या कोरोनाच्या कालावधीत ज्या तक्रारी झाल्या होत्या त्या तक्रारी खूप गंभीर स्वरूपाच्या होत्या। महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, याच्या सरकारी योजनेचा पैसाही घ्यायचा आणि इकडे रुग्णांनाही नाडायचं। त्याच्यामध्ये रक्ताचे रिपोर्ट असतील तेही रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवायचे। अशा अनेक गंभीर तक्रारी ज्या आहेत या रुग्णालयाच्या संदर्भात जिल्हाधिकारी असतील किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या। ही मागच्या काळातही या रुग्णालयाच्या बाबतीत तक्रारी होत्या। मात्र त्या तक्रारी कुठेतरी पाठपुरावा कमी पडला किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालढकल केली, त्याच्यामुळे कारवाई झाली नव्हती। मात्र या ज्या जिल्हाधिकारी आहेत कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणाचं सोक्षमोक्ष लावलं। त्यांनी याची चौकशी समिती केली, नेमली महात्मा फुले जन आरोग्याचे जे प्रमुख आहेत त्यांना नेमलं आणि त्यांचा अहवाल घेतला। त्यांच्या अहवालानुसार आता या हॉस्पिटलचा परवाना का रद्द करू नये असं म्हणजे शिफारस जी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे। 30 सदस्यीय समिती सुद्धा याच्यावरती नेमलेली आहे आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या देखील सूचना जिल्हाधिकारी यांनी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या आहेत। एकूण जर बघितलं तर प्रकरण खूप गंभीर आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात बघितलं तर ग्रामीण भागात सहसा असा टच असणारा हा जिल्हा आहे आणि या भागात आतापर्यंत मेट्रो सिटीमध्ये हे प्रकार बघितले होते की रुग्णांना कसं नाळलं जायचं। मात्र आता हे उमरग्यातील प्रकार जर बघितलं तर खूपच धक्कादायक आणि मनाला चीड आणणार आहे। कोरोनाचा कालावधी हा खूपच धोकादायक होता। माणूसाला जपत होता। मात्र ज्या डॉक्टरवरती ही माणुसकी असते तीच माणुसकी कुठतरी दमडीसाठी विकली जात होती। त्याचाच कुठतरी आता हे झालं, याची शिफारस केली। आपल्यासोबत काही सामाजिक किंवा पत्रकार आहेत। मला एक सांगा, शेडगे हॉस्पिटलचा हा सगळा प्रकार आणि जिल्ह्यात आणखी आणि अशा बऱ्याच तक्रारी आहेत, आपण एक थोडे अभ्यास कसं बघता सगळ्या प्रकाराकडे, काय एकूण याची आपली मागणी असणार आहे? कसं आहे, उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल जे आहे त्याचा जो हा प्रकार समोर आलेला आहे तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर साहेबांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे। आरोग्यमंत्र्यांना मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ अशा हॉस्पिटलची परवानगी रद्द करावीत, जेणेकरून डॉक्टरावर म्हणजे वचक बसेल। परंतु जिल्ह्यामध्ये असे कोविडच्या काळात देखील अशा अनेक प्रकार घडले होते, परंतु त्यांच्यावर अद्यापपर्यंत ही कार्यवाही झालेली नाही। ग्रामीण भागातील जनता एक तर डॉक्टरांना देव समजते, परंतु डॉक्टर जे आहेत काही डॉक्टर ते दहशत पसरवतात रुग्णांच्या बाबतीत। तुमच्यावर असे उपचार करणं गरजेचं आहे, विनाकारण ICU मध्ये ठेवून एकतर शासनाचेही दिशाभूल करतात, पैसे लुटतात आणि जनतेचे देखील जो काही माणूस तिथे गेलेला आहे तो भितरलेला असतो मुळातच, त्यांचे देखील पैसे लुटण्याचा हा प्रकार आहे। एकतर शासनाच्या स्कीममध्येही बसवायचं आणि इकडून म्हणजे ज्यांच्यावर इलाज होतोय त्यांच्या नातेवाईकांकडूनही पैसे घेण्याचे हे प्रकार आहेत। आणि सर्रास एकच हॉस्पिटल शेंडगे हे नाही, जिल्ह्यामध्ये असंख्य हॉस्पिटल असे आहेत ज्या ठिकाणी असे प्रकार घडवून आणले जातात आणि शासनाची हे पैशाची लूट आणि पुन्हा रुग्णांचीही लूट केली जाते। हे प्रकार थांबवणं प्रचंड गरजेचं आहे। कोरोना काळात हे असे
असंख्य प्रकार घडलेले आपण पाहिलेले आहेत, परंतु त्यांच्यावर अद्यापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्याच्यामुळं आरोग्यमंत्र्यांना मी विनंती करतो की त्यांनी या हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा आणि धाराशिव जिल्ह्यात जे काय असे हॉस्पिटल असतील, जे काय रुग्णांची लूटमार करत असतील, गव्हर्नमेंटची लूटमार करत असतील आणि विनाकारण ICU मध्ये ठेवून जनतेची फसवणूक करत असतील विरोध चाचण्याच्या नावाखाली, त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि अशा हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी. एकूण जर बघितलं, काल जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांशी आपण संपर्क केला होता न्यूज 18 लोकमतने, जिल्हाधिकारी यांनी सांगितलं होतं की हे सगळं प्रकरण बघितलं, प्रकरण गंभीर आहे. अधिकृत स्वरूपात त्यांनी बाईट पण दिलेलं आपल्याकडे आहे की हे प्रकरण गंभीर आहे आणि याची परवाना रद्द करण्यासाठी आम्ही समिती नेमलेली आहे आणि समिती ह्याच्यावरती कारवाई केली. आरोग्य विभागाचे हे प्रकरण दारात त्यांनी सोपवलं. मात्र आता राजेश टोपे जे उस्मानाबाद जिल्ह्याचे जावई आहेत, आरोग्यमंत्री म्हणून ते आहेत, ते या प्रकरणाकडे कसं लक्ष घालतात, याच्यावरती ते कारवाई करतात बिलकुल. का, हे सुद्धा पाहणं तितकंच अगदी गरजेचं आहे. बरोबर. बालाजी, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.